मिस्टर गावकर नमस्कार तुमकां करता. ह्या ब्रह्मकरमी गावात आणि ज्याने सृष्टी निर्माण केलेलं श्री ब्रह्मदेव देवस्थान, जागृत देवस्थान, त्यांना नम्रतापूर्वक देवस्थानाक देवाक पूर्वक नमस्कार करून ह्या हांव एक छोटोसो बागायतदार तुमकां थोडीशी ह्या खेती एंड ऑल ह्या संदर्भात माहिती दिवंक इच्छिता हांव. तर सध्या खरेंच अशी परिस्थिती जाल्या की माड आसून सुद्धा एकदा अशें म्हणटा नाल्ल खावंक मेळना, परिस्थिती अशी जाल्या. आणि फक्त हेका मूळ कारण खेतीची वानर माकड जो त्रास, माकडांचो त्रास आहा न्ही, तो निश्चितच इतलो उपद्रव करता की ताका ऑप्शनच आमचे कडेन कांय ना. बरं, सरकारा कडेन विनवणी कितले फावटी केल्यो म्हाका दिसता, खूब वेगवेगळ्या माध्यमातून केल्या, तरी पण ठोस असो निर्णय अजून ह्या संदर्भात जालो ना अशें हांव निश्चितच म्हणू शकता. म्हाका एक सांगात, आता नाल्लाची रेट आसा न्हू, ती सामकी इतली वाडलेल्या की 40 रुपया, 50 रुपया, 60 रुपया एक नाल्ल आसात. हेका कारण कितें दिसता तुमकां? तुमी एक बागायतदार ना. येस, एब्सोल्युटली हांव तुमकां नक्कीच सांगू शकता थोडक्यान 2 मिनटां. तर मिस्टर गांवकर, कितें आसा, खरें कितें जालां सद्या आमच्या गोंयकारांक तुमी जाणा नाल्ल ना जाल्यार जेवण चलना, ही वस्तुस्थिती आहा. कंपेअर टू अदर स्टेट्स, म्हणजे बाकीच्या राज्या पेक्षा गोंय म्हणजे अशें की नाल्ल जायत, ते हुमण आसूं, चण्याचो रोस आसूं, दाळ आसूं, वॉटेवर, नाल्ल ना जाल्यार आमकां जेवण चलना, हे प्रामुख्यान तुमकां सांगता. आणि जाला की ते रेट बी वाडलो. आता तुमी म्हटलें की ते रेट 40, 50, 60, इवन मोर दॅन दॅट म्हटल्यार अतिशयोक्ती जावची ना. वन थिंग की सद्या पयलीं पीक कमी जालें, हांव स्वताहून अनुभवला. आणि ऑल्टरनेट इयर आमी सारें खत पाणी सगळें काम करता, कारण माडाक खंयच्याच झाडाक तुमी जर काम करना तशें तुमकां रिटर्न्स मेळना. आणि खास करून माडाक आमी प्रत्येक जाण बागायतदार आतां करतलो, माडी आसूं माड आसूं. तर पिकूच कमी जालें. पीक कमी जालें, तुमकां खबर आसा, जेन्ना कल्टिवेटर आपापल्या परीन पीक जास्त काडपाचो प्रयत्न करता, पूण निसर्गा फुडें कांय चलना, हांव अशें कांय म्हणिना. आनी पीक कमी जालां, पीक कमी जाल्ल्या कारणान तेजो रेट वाडटा. जेन्ना प्रोडक्शन कमी, तुमी कितें आसूं, नाल्ल आसूं, आंबो आसूं, फण, जेन्ना पीक कमी तेजो ऑटोमॅटिकली असो संवसाराची रितूस आसा समाजान, तेजे रेट्स वाडटा. आनी मागीर सर्वसामान्य परवडना असो हो रेट आमकां गोंयकारांक इतलो त्रासदायक जाता की. पण हांव एकूच म्हणटा की सरकाराक म्हाजी नम्र विनंती आहा, आमच्या गोंय राज्याच्या प्रशासनाक, जे मुख्यमंत्री आसूं आमचे, खास करून हांव हो खेती हो विशय वन मंत्रालयाच्या अंडर येता म्हटल्यार अतिशय जावचें ना, कारण रानांतून जी खेती बी येता अशी न्ही. तेका लागून आमचें एक खंबीर नेतृत्व आदरणीय विश्वजीत राणे वनमंत्री आसा, तशेंच तांच्यो सहचारिणी आमच्यो रानाच्यो हेज्यो चेअरमन, महामंडळाचे चेअरमन आसा, हेंच्यांनी प्रामुख्यान लक्ष घालचें. कितें म्हणटा, तांकां आमची समस्या सांगपाची गरज, तें सगळें खबर आहा. तरी पूण हेतून प्रामुख्यान इंट्रस्ट घेवन हो विशय सॉल्व करपाचो प्रयत्न करपाचो. कित्याक म्हणटा, नाल्यार आमी कल्टिवेशन करून आमकां कांयच फायदो मेळना. सरकार म्हणटा तुमी शेतकरी अशें करा, तशें करा, सगळ्यो ह्यो सुविधा त्यो सुविधा, पूण सगळ्यान एक मेजर प्रश्न गंभीरपणे सरकारान हेजी दाद घेण्यासारको प्रश्न म्हणजे हो शेत्याचो. गवे रेडे डुकर हे आसा, डुकरसून नाल्ल जर एक दीस पडलेलो बरोबर सकाळी आयल्यार तो सोलून खावन मेकळो तो. पण सरकाराचे प्रतिबंधक असो कितें विशय कायदो आसा की जनावरां मारूंक जायना. जाल्यार आमी करपाचें कितें? एक प्रश्नचिन्ह शेतकारा समोर उबो रावता. आमी इकडे आड आनी तिकडे वीर अशें म्हणटा तशें, शेतकरी मारूंकय दिना आनी ह्या वाटेन तर खेती आमकां येवन त्रास करता. आमी शेतकरी ह्या नात्यान कल्टिवेटर इतले त्रास करून आमकां तेजो पुरेपूर मोबदलो मेळत ना. नाल्लूच जर खाल्लें हें जालें जाल्यार. आनी तुमी जाणा खेती ती तरणे आडसर आसली की, आनी एक असो बुरावळ जी येता पळय न्ही, तुमी तांकां कांयच करूं शकना. ती आमच्या वांगडा इतली श्रूड जाल्या, एखादो फातर सो उगलो जाल्यार तें अशें हें जाता की भिरांत दिसता. तेन्ना तुमी ह्या संदर्भात सरकारान सकारात्मक दृश्टिकोन सांबाळून निश्चितूच हेजेर कितें तरी तोडगो काडूंक जाय, ही आमची प्रामाणीक विनंती किंवा एक निश्चितूच विनंती म्हणटा. मिस्टर गांवकर, तुमकां खबर आसा, आमचो देश हो शेती प्रधान देश. आणि शेती प्रधान देश असून सुद्धा जर शेतकरी जर असं तळमळू लागलो की तडफडता, स्पष्ट म्हणटा हांव म्हणून गोंय राज्याक आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा हे विशय हें केला, संकल्पना सुंदर आसा की विकसीत गोवा आणि स्वयंपूर्ण गोवा. ही संकल्पना इतली सुंदर आसा आणि निश्चितूच ती हें जातली, साकार जातली. तेंचे स्वप्न जे तेंचे म्हणजे आमच्या गोंयकारांचे निश्चित आमी त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून पूर्ण करतले आणि जातले ते. ब्रह्मदेव हांव अशी विनंती करता की हे स्वप्न आमच्या गोंयकारांचे तांच्यांनी पूर्ण करचें. पूण एकूच गोश्ट कितें, ताका लागून हो जो शेतकरी जो हें जाता थोडोसो त्रासदायक, जिणें जगतना ताका खूब त्रास सहन करचे पडटा. पीक जरी काडलें जाल्यार ताका तशें जाय तशें रेट सुद्दां मेळना जाल्यार हांव सरळ म्हणटा. आनी मदीं जे एक्चुअली मिडलमॅन कोण आहा
तो तेजो पुरेपूर बेनिफीट घेता. इट्स ओके. तरी तेजेर हांव चड उलयना. तेन्ना हांव अशें म्हणटा, आमचे खंबीर नेतृत्व आदरणीय विश्वजीत राणे वनमंत्री असल्या कारणान तेंच्यांनी हो मुख्यमंत्र्या भाशेन विशय व्हरून निश्चितच व्हरतले ते आमकां पूर्ण विश्वास आहा. तेंच्या बद्दल आमकां आदर आहा, खात्री आहा. आनी एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून गोंयच्या राजकारणांत विश्वजीत राणे जे आसा हेका कितें तरी सोल्युशन काडटले आनी मुख्यमंत्री कडेन सुद्दां हो तेंच्या कडेन सुद्दां विशय पावोवन ह्या केटी जे आहा हो विशय कशा रुपान सॉल्व करप, जर तेंच्यांनी मानसीक तयारी प्रिपेअर केली करपाक, जर लक्षांत धरलें बाबा हो विशय विजन मुखार दवरले की हो कसो करून विशय आमी पूर्णत्वाक हाडटले केत्याचो आनी आमकां शेतकरी त्या ह्या रुपान सुखी उरतलो म्हणून जर केलें, हो विशय निश्चित ते सोडूंक शकता. तेन्ना ह्या हेतून गंभीरपणे विशय घेवन आमकां शेतकऱ्यांक आमी अशी आशा व्यक्त करता की कशा रुपान आमचे गोंयचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत आनी आमचे सत्तरीचे नेतृत्व आदरणीय विश्वजीत राणे ह्या सगळ्यांच्या संगनमतान हो विशय क्लियर करचो अशी आमची अपेक्षा आहा. आनी हांव तांकां देव बरें करूं म्हणटा ब्रह्मदेवा कडेन इतलेंच मागता की देव बरें करूं. धन्यवाद.